निवडून आल्या महिला, पण कारभार मात्र भाऊ किंवा साहेबांचाच. 50% आरक्षणाचा खरा उद्देश कुठे हरवलाय? पिंपरी चिंचवडमध्ये सध्या हेच चित्र पाहायला मिळतंय. महापालिका निवडणुकीत 64 महिला नगरसेविका निवडून आल्यात. अपेक्षा होती की त्या स्वतः प्रभागाचे प्रश्न सोडवतील, पण प्रत्यक्षात काय घडतंय? अनेक प्रभागांमध्ये नगरसेविकांच्या जागी त्यांचे पती किंवा नातेवाईकच अधिकाऱ्यांना घरी बोलवून बैठका घेत आहेत, फाईल्स तपासत आहेत आणि आदेशही देत आहेत. अगदी सत्काराचे हार स्वीकारायलाही कारभारीच पुढे येते. पण या पतिराजांना आता सावध व्हावं लागणार आहे, कारण जर महिला लोकप्रतिनिधींच्या कामात पती किंवा नातेवाईकांनी हस्तक्षेप केला तर थेट त्या नगरसेविकेचं पद रद्द होऊ शकतं. प्रशासनाने आणि सरकारने यावर कडक पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. अधिकृत बैठकीत पतीला सोबत नेणे किंवा त्यांच्या नावावर पत्रव्यवहार करणे हा आता कायद्याने गुन्हा ठरू शकतो. महिलांना फक्त मत मिळवण्यासाठी चेहरा म्हणून वापरणं जाणं आता थांबायला हवं. तुम्हाला काय वाटतं? महिला लोकप्रतिनिधींना स्वतंत्रपणे काम करू दिलं जातंय का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.